जनहिताय भक्तीचं दालन. गुरुमाऊली भागवत यांनी या पुस्तकामध्ये 40 लेखांच्या माध्यमातून आपल्यासारख्या सामान्य जनांना योग्य मार्गदर्शन केलं आहे. मग ते आपल्या मनाविषयी असेल, अंतर्मनाविषयी असेल, बहिर्मनाविषयीचं असेल किंवा आपल्या एकूण साधना मार्गाविषयीचं असेल, सप्तचक्रांविषयीचं असेल. विविध विषयांवरचे लेख या पुस्तकामध्ये आहेत आणि या पुस्तकातून आपल्याला जे मार्गदर्शन होतंय त्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखं वाटतंय. तर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. या पुस्तकामधल्या एक छोट्याशा लेखामध्ये ते म्हणतात की हरीनं प्रत्येकाला काही ना काही मौल्यवान देणगी दिलेली आहे. फक्त ती नेमकी हेरण्यात कौशल्य असतं. माणसाचा स्वार्थ त्याचं अवमूल्यन करतो. स्वार्थापोटी त्याला सगळं काही हवं असतं. अनेक ठिकाणी लक्ष वेधल्यामुळे त्याला नेमकं बलस्थान सापडत नाही. माणूस काही दुर्गुणी असत नाही. एखादा कलाकार, गायक, नाटककार, चित्रकार, वादक, सुरावर वाजवणाऱ्या प्रत्येकाला गळ्यातून सूर थोडेच काढता येतात. तालात गाणं म्हणणाऱ्याला तबल्याचा ठेका कुठे धरता येतो. या निसर्गाचे विविध रंग काही जण आपल्या कवितेत तर काही जण आपल्या चित्रात भरतात. काही जण लेखणी हातात घेतली की त्यांना भाषा चढते. काही जण लेखणीशिवाय भाषाबद्दल असतात. त्याचा अर्थ असा की आपण सगळीजण काही ना काहीतरी गुण घेऊन जन्माला आलेलो असतो. अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये अभ्यासाला मिळतात, वाचायला मिळतात. ते एक ठिकाणी असे सुद्धा म्हणतात की समुद्राचं पाणी ओंजळीत घेतलं तर त्यात समुद्राचेच गुणधर्म असतात. तसंच ईश्वरी भक्तीचा अंश असलेलं अंतर्मन हे सर्व दैवी धर्मगुणांनी युक्त असतं. अंतर्मन हे लखलखीत, तेजोमय, अत्यंत दिव्य, प्रकाशमय असं शिवतत्व आहे. बाह्य मनात अंधार असला तरी सुद्धा अंतर्मन त्या अंधारातून त्याला पाहत असतं. अंधारामुळे जीवतत्व अंतर्मनाला जाणू शकत नाही, पाहू शकत नाही. पण अंतर्मन तर त्या जीवात्म्याची कर्म न्याहाळत असतं. जीवतत्वावर बहिर्मनाचा पगडा अधिक पडतो जेव्हा तो अंतर्मनाला स्मरून वागत नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात, वाचायला मिळतात. हे पुस्तक जरूर वाचा.